हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी इकडे आंघोळ वगैरे वाटून देवपूजा करून माझी चहा चालू होती, कारण की चहा वगैरे घेतला की नंतर थोडंसं फ्रेश वाटायला लागतं. नंतर कपडे वगैरे धुवून झाले आणि माझी फरशी पुसून झालेली होती. नंतर म्हटलं चला आता नाश्त्यासाठी काय बनवू, पोरांसाठी काहीतरी नवीन करावंच लागतं, कारण की ते अजून झोपलेले होते. पण मग करून ठेवलेलं असतं तर बरं असतं, कारण की मला नंतर पूजेलाही जायचं होतं. नंतर हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा मी ढोकळा करायला घेतलेला होता. म्हटलं चला नवीन काहीतरी करून बघू. तर मला असं थोडंसं मनामध्ये धुकधुक पण होतं, जमते की नाही काय माहीत. कधी कधी होतंही असं. माझ्यासोबत खूप वेळा होतं, मी काही करायला गेलं नवीन की काही उलटंच होऊन जातं ते. पण छान जमलेला होता. त्याच्यावर मी कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी घातली, तर छान अशी जाळी सुटलेली होती, भारी वाटतं. तर पण असंच काही केलं नवीन ना, तर छान झालं, तर खूप मनालाही प्रसन्न वाटतं. नंतर पोरांना खाऊ वगैरे दिलं मी त्यांना, आणि नंतर तयारी करायला घेतली, कारण की मला जायचं होतं पूजन करायला. त्याच्यासाठी तयारी कशी वाटली नक्की सांगा. आणि आमच्या कॉलनीमध्ये झाड तिथं आम्ही सगळ्या बाया जमलेलो होतो मस्त तयारी करायला. आणि घरी आल्या बघते तर काय माझ्या मागेच माकडे खिडकीत येऊन बसले. मी पटकन दरवाजे लावून बसले होते आणि ते घरात यायला करत होतो, आणि आपल्या जे हे असतात खिडकीच्या कडी वगैरे त्याही खोलत होतं. बापरे, खूप डेंजर होतं ते. आणि घरात ते